तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? हगवणेंना अटक झाली, दोघांनाही, म्हणजे आता जवळपास त्या कुटुंबातले सगळेजण अटक झालेत. प्रथमतः मी आपल्या मीडियाचं, पोलीस प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं, देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं मी आभार मानतो. जर एक अर्थी जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगावसारख्या भागात मटणावरती ताव मारत असन आणि यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही, अशा लोकांना, अशा नाराधम लोकांना मोका हा एकमेव मोका अंतर्गत कायद्यातच त्यांना मोकाच लावावा ही माझी राज्य सरकारला विनंती आहे आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा ही अशी माझी कळकळीची विनंती आहे. सगळ्या प्रकारात यांचे सगळे सहकारी सुद्धा असेच आहेत, त्याच्याकडे वेपन आहे, त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत 2-3. मला सगळ्यात आधी असं सांगायचं आहे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत, यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काही लायसन आहे, कारण भविष्यात मला या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे, कारण ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यामुळे यांचं लायसन जप्त करावं, यांचे लायसन रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहे ते जप्त करावे. हा जो निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी. बरं, या सगळ्या आता एकूण यांना, या 5 जणांना अटक झाली आहे. जी वैष्णवीची ननंद आहे, मयुरीच्या सांगण्यावरून सगळ्याची प्रमुख दोषी तीच आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तीच प्रामुख्यानं घरामध्ये या अशा पद्धतीचा छळ जो आहे या दोन्ही सुनांचा करत होती, किंवा मयुरीचा आधी केला आणि त्याच्यानंतर मयुरी घरातून बाहेर पडल्यावरती त्या सगळ्यांचं लक्ष वैष्णवीकडे केंद्रित झालेलं होतं. हो, ते बरोबर आहे. ती गेल्यानंतर मग हिच्याकडेच तसं दोघींनाही टॉर्चर करत असणार ते, आणि तिचं झाल्यानंतर हिचं झाल्यानं, पण तिचं शिक्षण जास्त, ती वेल ग्रॅज्युएट होती, ती प्रतिकार करणारी ती माझ्या मुलीसारखीच ती पण मुलगी आहे. ती प्रतिकार करणारी माझी मुलगी शांत स्वभावाची गुणी मुलगी होती. ती त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ती कधी त्यांना प्रत्युत्तर देत नसेल, त्यामुळं तिचा गैरफायदा घेऊन तिला हे असं कृत्य तिच्यावरती केलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये एखादा विशेष सरकारी वकील देऊन फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा निकाल लावावा आणि यांना शिक्षा व्हावी, अशी काही मागणी तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहात? हो, उपमुख्यमंत्री दादांकडे मी तशी मागणी करणार आहे की फास्ट ट्रॅकवरती हे चालवावं आणि माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा. सुशील ज्याला अटक केली हगवणे, त्याच्या संदर्भामध्ये वैष्णवीने काही सांगितलेलं होतं का? त्याचा काही सहभाग आहे का किंवा काय? मयुरीचं असं म्हणणं आहे की त्याचा सहभाग तसा नाहीये, म्हणजे या चौघांनी जशी मारहाण केली आहे तशा पद्धतीचा सहभाग नाहीये. तर तुम्हाला काही कल्पना आहे का, म्हणजे माहिती आहे का नेमकं त्याचा सहभाग काही होता का? त्या बाबतीत तो सुशील हगवणे त्या बहिणीला आणि आईला घेऊन मनसरला गेले होते त्या दिवशी. ते दोघं माझ्या मिसेसलाही घेऊन गेले होते. पण मला यातून असं म्हणायचं की हे प्लॅन करूनच विषय झालेला आहे की ते दोघं घरी आणि हे तिघं माझ्या पत्नीला घेऊन इकडे जाणं आणि मागं तिचं ही हत्या करणं, हे फुल प्लॅन करूनच ही घटना केलेली आहे, असं माझं थेट आरोप.